जय दुर्गा विश्वगड टीमने टॉस जिंकून प्रथम संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तुषार आणि त्याच्यासोबत आपण पाहतो नितेश गोलंदाजी ट्रॅकवर विपुल पहिल्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय पंच श्याम कराळे सर आणि बाळा माने सर चांगल्याने आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत मैदानाचा दुवा मानला जातो पंच श्याम कराळे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्प्लेट पंच आपण पाहतोय बाळा माने सर एक मानांकित पंच ठाणे जिल्ह्यातील हे पंच आपण पाहतोय आणि या स्पर्धेकरिता उपलब्ध झालेत गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिले षटक पॉवरचे षटक विपुल हा गोलंदाज समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तुषार श्याम कराळे सरांचा इशारा येतोय सामन्याला होती इथून मात्र सुरुवात या मॅचचा पहिला बॉल ह्यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला चेंडूपासून दूर राहिले बॅटर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पहिला चेंडू चांगल्या लाईन लेंथवर हाताळला गेलाय डिलिव्हर केला गेलाय आणि बाकीचं काम केलं यष्टीरक्षच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विपुल यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक घ्यायचा होता चेंडू हवेत आहे मिड ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय बी पाटीलनी चांगला झेल तिथं मात्र संपन्न केला गेलाय फलंदाज ते मात्र मोठ्या फटक्याच्या नादामध्ये विकेट गमवावी लागली बॅटर आपण पाहिलं तुषार बाद झालाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक स्ट्राईक एंडला सज्ज होताना विपुलच्या विरोधामध्ये यावेळेस ऑन साईडला इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवले गेले थोडंसं पंबल पाहायला मिळालं परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल पहिली धाव इथे मात्र पलकावर जोडली जाते आघात होतोय पलकावर आपल्याला आणि न्यू बॅटर आपण पाहतोय स्वतःच अकाउंट ओपन करत असताना स्ट्रायकिंगला यावेळेस नितेश सज्ज होताना विपुलच्या विरोधामध्ये यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक खेळायचा होता हलक्या मनाने जरूर अपील पाहायला मिळाली आत्मविश्वास कमी होता उत्साह जास्त पाहायला मिळाला निर्धावाने या चेंडूची सुद्धा समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत त्यामध्ये एक विकेट मिळवली गेली आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक घ्यायचं तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं सिंगल धाव जरूर मिळेल कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1च्या बढतीनं 2 या अंकावर जाऊन पोहोचली गेली 2 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना ह्यावेळेस संयम दाखवलाय फलंदाजांनी विकेट गेल्यानंतर मात्र सिंगलनं 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला नाहीये ह्यावेळेस प्रयत्न होता परंतु चेंडूपासून दूर राहिले बॅटर निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू निर्धावानं समाप्ती होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जय दुर्गा विश्वगड टॉस जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने पाहिलं तर टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धाबा त्यामध्ये विकेट मिळवली गेली निर्णय घेतला होता तो आतापर्यंत अपयश आले
येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला ज्या निर्णय घेतलाय त्या निर्णयावर ठाम राहावं लागेल. इथून मात्र मोठ्या पटकांसाठी जावं लागेल, उच्चांक गाठावा लागेल, तेव्हाच मात्र हे शक्य होऊ शकते. त्याकरिता तुम्हाला मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता ती मेहनत तुम्हाला करावीच लागते. ही मेहनत मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये केली जाईल की पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने विपुलची गोलंदाजी राहिली आहे, दुसऱ्या षटकात त्या पद्धतीची गोलंदाजी येणारा गोलंदाज करेल ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो विकी पाटील आणला गेलाय. समोर बॅटर आपण पाहतोय नितेश सज्ज होईल विकीच्या विरोधामध्ये स्ट्राइक एंडला. यावेळेस हा ट्रॅकर होता ऑफ साइडला, पॉइंटच्या वरने चेंडू निघून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना या चेंडूवर 3 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 5 अंकावर जाऊन पोहोचले गेले. 5 धाबा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहत आहात. पहिल्या चेंडूवर 3 धाबा आल्यात. स्ट्राइक एंडवर यावेळी हार्दिकला पाहतोय. यावेळेस ताकद झोकली आहे, लांबी गाठली जाईल का आणि चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ताकद झोकली होती आणि लांबी सुद्धा चांगली गाठली गेली होती. 6 धाब्याची 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले गेलाय. 11 अंकावर धावफलक. तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळतोय. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं विपुलचं, मात्र क्रिकेट त्यासाठी जाणला जातोय. वार पलटवार सातत्याने क्रिकेटच्या मैदानात होत असतात आणि तेच पलटवार आपल्याला बॅटिंग साईड कडून पाहायला मिळत आहे. यावेळेस ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचते, थोडंसं बंबल झालं. 1 धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर 2 धाब्याने धावफलक 13 अंकावर जाऊन पोहोचला गेले. 1-1 चुकी आपण पाहतोय. 1-1 धाव वाढून जात असते. नाही इथे मात्र 1 धाव होती, तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक 13 अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय स्कोरबोर्ड. या षटकामध्ये पाहिलं तर धाबा जमा केल्या जात आहे. पहिले षटक संयमाने फलंदाजी केली. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अंतिम क्षणाला चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि दरम्यान 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र धोक्याचा ठरू शकतोय. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं स्ट्राइक एंड कडे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हार्दिक या फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. हार्दिक बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जरूर या षटकामध्ये धाबा गेल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते छत्रपती स्पोर्ट्स पिलांच्या टीमला. परंतु इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली जरूर, परंतु हे षटक महागडं राहिलंय. आतापर्यंत 13 धाबा खर्च केल्यात विकी पाटीलनं. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, दूर राहिले होते. यावेळेस बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल. 17 अंकावर धावफलक. 17-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ होत असताना P1च्या षटकामध्ये पाहिलं तर दबावामध्ये फलंदाजी करत असताना, परंतु दुसऱ्या षटकामध्ये हात खोललेत दोन्ही बॅटरनं. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन आणि लेन, त्याबरोबर वेग चांगला पाहायला मिळाला. धावानं या चेंडूची समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती होत असताना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 मध्ये आतापर्यंत 17 धावा जमवता आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 15 धावा बनवता आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा भरपूर साऱ्या पाहायला मिळाल्यात. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवल्या जातील
कितीचं टार्गेट छत्रपती स्पोर्ट्स पिढ्यांच्या टीम समोर ठेवलं जाईल हे येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तिसऱ्या षटकाकरिता प्रशांतला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय नितेश. 17 धावा फलकावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. गोलंदाज प्रशांत यावेळेस ऑन साइडला ताकद झोकली आहे परंतु क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. स्पेअर क्षेत्रामध्ये चांगला झेल फलंदाज फेल विकेटचं पतन. चांगला झेल सीमा रेषे जबल कंप्लीट केला गेला आणि विकेटचं पतन होत असताना नितीशला माघारी परतवलं गेलंय. आतावरील रेषेमध्ये दडलेले भविष्य बघू नका, त्यात कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागते आणि चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कराल तेव्हाच तुमच्या नावाचा गाजावाजा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ आपण पाहतोय छत्रपती स्पोर्ट्स पिलांच्या टीमच्या माध्यमातून. जरूर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यात, तो पहिल्या षटका आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर विकेटनं सुरुवात केली गोलंदाज प्रशांतनं. नौका गोलंदाज आहे परंतु तुम्ही जो सराव करताना तो मात्र तुम्हाला मैदानामध्ये आणावा लागतोय आणि त्या पद्धतीचा खेळ मात्र तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाविरोधात करावा लागतोय. आणि प्रशांत त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, आत्मविश्वासाने मान गोलंदाजी केली जाईल. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत, हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलची एक अतिरिक्त वर्णा राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 अंकावर धावफलक. गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचे एकदा प्रशांत. गोलंदाज ट्रॅकवर यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र चुकी घडली आहे. बॅकअप यावेळेस पाहायला मिळतो प्रतीकच्या माध्यमातून आणि दरम्यान इथे मिळतील 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. 20 धावफलकावर पाहायला मिळत आहेत 20 वर 3. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रसाद. यावेळेस सरळ रेषेमध्ये स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न. यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्यामध्ये चांगली रनिंग विकेट पाहायला मिळाली. एस नो वेट या 3 शब्दांचा समतोल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक 22 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहतो. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसऱ्या षटकातील हा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जयदुर्गा विश्वगड टीम. यावेळेस चेंडू हवेत आहे, लॉंगॉफचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. त्यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने धावफलक 24 आणि पंचांचा इशारा आला 1 शॉट म्हणजे एकच धाव इथे मात्र फलकावर जोडली जाईल. 23 एक धाव खूप महत्वाची आहे. अशा पद्धतीने पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, कडेकोट पालन तुम्हाला करावा लागतो. तेव्हाच मात्र ह्या तुमच्या धावा मोजल्या जात आहेत. ह्या बेस बॅटची एज आहे गली रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचल 24 या आकड्यावर धावफलक.
तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती प्रशांतच्या माध्यमातून, एक विकेट मिळवली गेली आहे. त्यानंतर पाहिलं तर फक्त 7च धावा खर्च केल्या आतापर्यंत, 8 धावा खर्च केल्या. त्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 होत्या. यावेळी चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जाईल का, आणि यावेळेस मात्र पोहोचला गेला होता गोलंदाज, परंतु झेल सुटलाय, जिमनदान मिळालं बॅटरला. एक सिंगलने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 25-25. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये 25 धावा फलकावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला 8 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने पाहिलं तर अल्लेख पहिल्या षटकामध्ये खाली राहिला होता, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर उंचावला गेला, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा खाली पाहायला मिळाला. आता मात्र चौथ्या षटकामध्ये अल्लेख उंचावेल की मात्र खाली राहील ते पाहण्यासारखं असेल. अशा पद्धतीने पाहिलं तर क्रिकेट हा प्रत्येक वळणावर वळण घेणारा खेळ आहे. कोणता संघ मात्र कशा पद्धतीने कामगिरी करेल, कोणता संघ मात्र इथून पलटवार करेल, हे सातत्याने बदलत असतात मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकामध्ये 25 बनवल्या गेल्यात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण जयदुर्गा विश्वगड टीमला पाहतोय. छत्रपती स्पोर्ट्स पिळंज टीमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 25 धावाच करता आल्यात. आता अंतिम 6 मध्ये किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार शेलार. चौथ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साइडला ताकद झोकली गेली आहे, चेंडूला पाठवलं गेलंय, स्वागत केलंय तुषार शेलारचा. हा येतोय धमाका, इथे मात्र सिक्सर तुषारच्या विरोधामध्ये. सहा धावेने धावफलक 31-31. स्वागत केलंय तुषार शेलारचं. तर मात्र कमबॅक केले जाईल का, पलटवार पाहायला मिळेल का ह्यावेळेस ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये. ते मात्र 2 धावा झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. 33 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जयदुर्गा विश्वगड टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं तर 8 धावा जमा केल्यात. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या डावातील आपण हा खेळ पाहतोय. यावेळी चेंडू हवेत आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये विकी आहे, मात्र डीप क्षेत्रामधून ते 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर धावफलक. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या डावातील. गोलंदाज तुषार शेलार अंतिम षटकातील 4था चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस टायमिंग प्रॉपर नव्हतं, चेंडू हवेत जरूर गेलाय. प्रत्येक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात तुषार शेलारनं 4 बॉलमध्ये. तर मात्र येणारे 2 चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर केले जातील की बॅटर इथून मात्र मोठा फटका खेळेल. यावेळी समोर खेळलेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या आबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद. जिथे जिथे प्रशांत पाहायला मिळतोय तिथून मात्र चौकार सीमा रेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर आता मात्र लिंबू फिरवलाय असंच म्हणावं लागेल. 41 फलकावर लागल्या गेलेत. यावेळी शरीराचा वेध घेणारा 1 धाव मिळेल. 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये
विकेट गमावली जाईल, एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 42 लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव. आणि पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जयदुर्गा विश्वगड टीमने बनवल्यात 42. 43 धावांचा चेस छत्रपती स्पोर्ट्स पिलंच्या टीमला करावा लागेल. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2च धावा जमवल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि अंतिम षटकामध्ये धावा आल्यात 18. आणि जो लेख होता तो शेवटच्या षटकामध्ये उंचावला गेलाय. पहिले आणि तिसरे षटक खूप चांगलं राहिलं होतं छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे संघाचं. आणि तिथून मात्र 43 धावा चेस कराव्या लागतील छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे संघाला. बॅटिंग मध्ये पाहिलं तर सलामवीर स्वस्तात परतला. त्यानंतर पाहिलं तर नितीशच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. 11 धावांची केली हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि चांगले 7 संकेतनं या धावपळकीला दिली. सन्माननीय चंद्रकांतजी पवारजींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या डावामध्ये 42 धावा बनवल्या गेल्या. 43 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील छत्रपती स्पोर्ट्स पिलंजे टीमच्या माध्यमातून, की मात्र जयदुर्गा विश्वगड टीम चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करेल हे ऐकवण्याकरिता आपल्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. गणेश पांडव सरांना आपण ऐकणार आहात. दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकत राहा, पाहत राहा कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 चा हा महासंग्राम. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सुनील. आपलं देखील आपण पाहतोय तिकडे स्पर्धा पहिल्या दिवसाच्या अंतिम क्षणामध्ये येऊन ठेवली आहे. आणि ते पाहण्याकरता पाहू शकत थोड्याच वेळात मांडवरांचं या ठिकाणी आगमन नाही. या स्पर्धेची आन बान शान आणि या विभागाचं नाही तर पूर्ण मात्र महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाची चर्चा आणि ज्याच्या कर्तृत्वाची मध्ये भरारी आकाशापर्यंत असं व्यक्तिमत्व निलेश गुरु या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. कारण आज मात्र नव्हत्या जगामध्ये कोणाकडे वेळ नाही आहे. कारण आज इम्पॉर्टंट आहे की टाइम इज मनी, मनी इज टाइम. कारण वेळ नाही, कारण तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये आज पैशाची गरज आहे. आणि त्या पैशाकरता प्रत्येक माणसाला दिवस रात्र मेहनत करावी लागते. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ मध्ये कंप्लीट झाला. 24 बॉल्स न धावसंख्या टोटल आपण पाहतोय जाऊन पोचली आहे 42. विजयाकरता 43 धावांचं लक्ष आहे. आणि चेस करण्याकरता चला बॅटर शिवशत्री स्पोर्ट्स पिलंजे चला बॅटर बॉल द्यायचा आहे. बॉल द्या आणि बॅटर पाठवा. थोडंसं घाई करा, अजून आपल्याला 2 मॅच कंप्लीट करायचे आहेत आणि आजचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याकरता मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की फॉर रिक्वेस्ट यू तुम्हाला की विनंती करते की खऱ्या अर्थाने थोडंसं मात्र या ठिकाणी अग्रेसिव्ह दाखवा. कारण क्रिकेटमध्ये पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी आणि एनर्जीपेक्षा नक्कीच टायमिंगला महत्व आहे. पण त्या टायमिंगचा नक्कीच कुठल्या प्रकारचा वेळ दौडू नका. चला स्पीडअप करा. सगळ्यात एका साईड पाहिलं नक्कीच टीम जयदुर्गा विश्वगड 42 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी फील्ड करता पाहायला मिळते. चेस करण्याकरता मंद मंद पावलं दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये संध्याकाळी 17 मध्ये इव्हिनिंग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम 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 वेलकम. बॅटिंग करण्याकरता पाहू शकाल की तुषार शेल्लार आणि त्याच्या साथीला पाहायला मिळणार बिग बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर सतीश जाधव साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कुणाल नसते आणि सतीश जाधव या यवन जोडीच्या माध्यमातून कंप्लीट झाली आहे. आणि संध्या 17 मध्ये त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सतीश जाधव एक युवा ड्रेसिंग कॅपॅबिलिटी असणारं व्यक्तिमत्व आणि पूर्ण कवाडकरांची मेहनत. आता मेहनत स्वरूप काय तर 2026 विद्यमान 16 बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या मात्र 43 धावा रोखण्याकरता पहिलंच पण इम्पॉर्टंट हाताचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी मागमध्ये पाहते गोलंदाज हार्दिक, सायकलला तुषार शेलार, नॉर्थ सायकल पाहू शकत नक्कीच विपुल ही जोडी मात्र टीम पाहायला मिळते शिवछत्रपती स्पोर्ट्स पिलंजे कडनं.
या मॅच करता ऑफिशियल पंच म्हणून संध्याकाळी 17 मध्ये पाहू शकाल पाला बाणे आणि श्याम कराले पाहतोय. Welcome back, second inning, 24 balls and 43 runs with the match. The required one, विश्वगड against पाहू शकाल टीम मात्र पिलंज. पहिला बॉल हॉप्स तुमच्या खूप बाहेर बॉल पाहायला मिळाला. सर डिसिजन पाहू शकाल जेवढे क्रिकेटच्या विरुद्धचा बॉल इथे मात्र व्हाईट बॉल अतिक स्वरूपात वनरस ऑन कार्ड. स्कोर कार्डला सुरुवात धावाचा स्थिरांश पाहतो 1 या धावसंख्येवरती. तरी विजय करता 42 बनवायचे आहेत. पहिला बॉल इथे परफेक्ट डीप मध्ये बॉल इनटू द गॅप मध्ये बॉल क्लासिक टायमिंग सर्व गोष्टीचा वापर या ठिकाणी पाहू शकाल. सरळ सॉफ्ट हँड पुश विथ द टायमिंग लाजबाब तंत्रशुद्ध फलंदाजीचा मोहरा तंत्रशुद्ध फलंदाजीची पाहणी आला इथे मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिला बॉल व्हाईट दुसरा बॉल चौकार. एक बॉल नंतर धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात मिळते छत्रपती स्पोर्ट्स पिलंजे कारण तुम्हाला चेस करायचं 43 धावा आणि इथे मात्र विश्वगड प्रयत्न करते मात्र बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिकला पण पाहतोय. यावेळी मोठा सो खेळायचा होता आणि स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल की खऱ्या अर्थानं जी स्पर्धा कंप्लीट करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. नुकताच मिळतं की नेल्याच वीक्स मध्ये सुपर संडे मध्ये पाहिलं तर नक्कीच दादांचं आगमन पाहिलं होतं अकलुरी नगरीमध्ये आणि उपसरपंच अकलुरी ट्रॉफी मध्ये 50,000ची भव्य दिव्य स्पर्धा यतीन पाटील आमच्या परमित्राच्या माध्यमातून ती मात्र आखली गेली होती 5 दिवसाकरता आणि अप्रतिम क्रिएचे करताना नक्कीच निलेश दादा गुरु यांचं त्या ठिकाणी मात्र नक्कीच आगमन पाहिलं होतं. आज देखील तुम्हाला आपल्या गावाच्या स्पर्धेकरता वेळात वेळ देत आहेत कारण ज्या गावाकडनं मी प्रवास केला ते माझं गाव आहे. ज्या गावाकडनं मला पहिलं पाठबळ मिळालं पहिलं सपोर्ट मला मिळालं मग त्यानंतर मी आकाशावरती उडी घेतली ते माझं पहिलं गाव हे प्राधान्य देण्याकरता थोड्या वेळा त्यांचं आगमन असेल. चांगला बॉल आहे बॅकपटला गेला तर पंचचा पर्यंत होता ऑन साइडला इथे मध्ये पाहू शकतो फेकी खराब कलेक्शन बॅकअप सुंदर आलाय. म्हणतो ना 11 प्लेअर ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट कारण 11 क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत फील्ड करण्याकरता. भगवा वादल मैदानाच्या आत मी पाहायला मिळतं विश्वगड जर्सी तुम्ही पाहतात चारी साईडनं देखील आपण पाहू शकाल की कशा पद्धतीनं ऑरेंज पट्टी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर सर्व जी छायाचित्र आपण पाहतोय त्यांचं मध्ये 3 दिवसांमध्ये नक्कीच आगमन असेल आणि स्पर्धेकरता विशेष सहकार्य देखील असेल त्याच्यावरती कोणती शंका नाहीये. चांगला बॉल याची काय डिलिव्हरी केला गेलाय कमबॅक करते गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज हार्दिकला आपण पाहतोय कारण स्माईलचं दुसरं नाव हर्ष आणि हार्दिकचं पहिलंच नाव पाहू शकाल की खऱ्या अर्थानं आपली स्माईल इथे मध्ये हार्दिक गोलंदाजी मार्क वरती असताना यावली मिडलला बॉल फटका इथे फसलाय परफेक्ट मध्ये पाहू शकाल झेल होईल कॅरी परतावा लागली या ठिकाणी मध्ये तुषार शल्लर सारख्या बिग बॅटरला फर्स्ट विकेट डाऊन आज अ बॅक टू द आउट कम आउट डिझाईन. धावसंख्येची टोटल तुम्ही पाहता नक्कीच 7 या धावसंख्येवरती 1 विकेट लॉस ऑफ 43 रन्स विन द मॅच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड ॲक्ट फिनिशर बी बॅटर मिस्टर प्रतीकला पाहतोय आणि त्या मॅच मध्ये एक जबरदस्त स्टँड खूप चांगला आहे त्याचा बॅकवर्डचा चुका हार्ड आहेत आणि एक फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथं फिनिश करण्याची वेळ देखील आली आहे कारण इथे धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आता टेम्परामेंटचा वापर इथे करावा लागेल आणि तंत्रशुद्ध फलंदाजी. प्रतीक नवीन बॅटर यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जाग्यावरनं क्रॉस लाईन खेळायचं होतं पण स्टेप आउट झाला नाहीये कारण स्टँड तुम्ही जर पाहिलं परफेक्ट लेग आणि मिडल मध्ये होता कारण स्टँड मध्ये थोडस वॉर्मअप झालंच नाहीये. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं तुमच्या वॉर्मअपला खूप महत्व क्रिकेटमध्ये पायांच्या हालचाली स्टँड पाहिलं जातं. इथे डिलिव्हरी स्लोअर बॉल होता मध्ये पाहू शकत स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाजी माग करताना हार्दिकला पण मात्र पहिली स्पीड कमी पाहू शकाल टोटल तुम्हाला पाहायला मिळते त्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच 1 विकेट लॉस ऑफ and 7 run on card. येणार अजून 18 बॉल बाकी आहेत आणि इथे विजय करता बनवायचे आहेत 36 धावांची गरज आहे. प्रति पूर्णांक पाहू शकत ज्या ठिकाणी की 12 ची सरासरी आर्थिक 36 असं समीकरण आता मैदानाच्या आत पाहू शकाल. थोडंसं स्पीड अप करा संध्याकाळची वेळ आपण पाहतोय इव्हिनिंग मध्ये थोड्या वेळात आपण जाणार आहोत 4:26 मिनिटं आणि मात्र आज 6 डिसेंबर पाहू शकाल की 6 फेब्रुवारीचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 2026च्या पहिल्या दिवसाचं आगमन एक चांगल्या पद्धतीने क्वालिटीने दर्शवलं गेलंय हे तुम्हाला की चौ बाजूने पाहू शकाल. भिवंडी तालुक्यातील कवाडगाव आणि कवाडकरांचं मैदान. संकेत स्पेल क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती आलाय
18 मध्ये तर बनवायचे 36. 6 बॉल आणि 12 धावा प्रत्येक ओव्हर्स मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. प्रेक्षकांच्या माहिती घेता फील्ड करते टीम विश्वगड तर देखील पाहू शकाल की चेस करण्याचा प्रयत्न करते छत्रपती स्पोर्ट्स पिलंजे. ज्युनियर गटामधनं सर्व संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. एक चांगलीच कॅपेबिलिटी पाहायला मिळते. यावेळी मोठा सो खेळायचा होता आता टायमिंग त्या ठिकाणी नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट अट्रॅक्शन झाले नाहीये. इथे मात्र सिंगल करता गेलाय. कारण प्रत्येकाला इथे 100% तुला साईड द्यावी लागणार आहे. कारण फिनिशर तो आहे, तो हार्ड बॅटर आहे आणि त्याच्याकडे त्याच नजरेमध्ये पाहिलं जातं आणि इथे मध्ये प्रत्येकाला करावा देखील लागेल. आधी केलंय आता पुन्हा करावा लागेल. आधा सफर तय हुआ है, अंजाम बाकी है और हर गेंद के ऊपर यहाँ बड़ा शॉट नहीं तब्दील भी करना पड़ेगा. इस तरह की गेंदबाजी अभी तक हो रही है. गेंदबाज यहाँ पर संकेत अगली गेंद के लिए तैयार. बैटर यहाँ पर स्ट्राइकर एंड पर प्रतीक. बॉल क्रमांक 2. थोडस वातावरणामध्ये बदल आपण पाहू शकाल की निसर्ग म्हटला ना की केव्हा काय घडू शकेल सांगू शकणार नाहीये. या वर्षामध्ये टोटल सपन पाहिजे 6 महिन्यामध्ये यावली शॉर्ट आपल्याचा बॉल अक्षरशः पाहू शकाल. टायमिंग त्या ठिकाणी मात्र प्रॉपर मनगडचा वापर. बॉल निघून चालला हवाई सबर. 6 धावा. द ब्राड ऑफ पिलंजे प्रतीक्षा बॅट मधनं लेट आज परफेक्ट. सोळा बॉल 29 धावांचं समीकरण. मोठासा कलर नक्कीच पाहू शकतो चेंज ऑफ द टायमिंग. कारण तिथे सर्व काही बदललं जातं. स्कोर कार्ड 6 धावा वेगाने लिहिल्या जातील पण त्यानंतर येणारा प्रत्येक बॉलला थोडंसं दबाव प्रेशर पाहायला मिळेल. 16 मध्ये बनवायचे 29 धावा प्रत्येक सायकल एंड वरती आहे. छत्रपती स्पोर्ट्स पिलंज बॅटिंग करता पाहू शकाल. विश्वगड दुर्ग पाहतो या फील्ड करण्याचा प्रयत्न करते. डिफेंड करायचा प्रयत्न असेल. येणार प्रत्येक बॉल इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. बॉल क्रमांक नक्की पाहू शकाल. यावली जाग्यावरनं ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. चांगला बॉल होता. लो फोल्डर्स बॉल. त्याला तुम्ही थोडंसं जर शपल होऊन खेळला असता हॉप्समध्ये आला असता तर चांगल्या पद्धतीने तिथे मध्ये पिकअप मिळाला असतं. कारण बॅट मध्ये संपर्क होणं आणि टायमिंग प्रॉपर करणं या दोन्ही गोष्टींचा ज्याने वापर केला ना त्यांनी सर्वात जास्त मदत या क्रिकेटच्या विश्वामध्ये बॅटिंग केली आहे. कमी बॉल मध्ये अगेन तयार. गोलंदाजी मार्क वरती असताना परफेक्ट बॉल आहे. फाईट यॉर्कर क्रिकेटच्या विश्वावरती सध्या तरी अभिराज्य करणारा बॉल इथे डिलिव्हर केलाय. कारण यॉर्कर पेक्षा आता व्हाईट यॉर्करला सर्वात जास्त मध्ये क्रेडिट दिलं जातं क्रिकेटमध्ये. मध्ये क्रिकेट कोणतं असेल, वर्ल्ड क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल असेल, ओपन असेल, लेदर असेल, या बॉलनं सध्या तरी खूप मोठी प्रगती केली आहे 2026 मध्ये. 5वा बॉल. इथे मात्र लाईन खराब आहे. परफेक्ट पाऊस इथे मात्र नक्कीच फेकी त्या काळजीमध्ये पाहू शकतो. नो बॉल. अॅना फ्लेनच्या विरोधातला बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटच्या विरोधात पाहतोय. नो बॉल प्लस सिंगल अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल. 16 या धावसंख्येवरती फ्री बॉल आहे. इज अवेलेबल मैदानाच्या आतमध्ये. 2009 साली क्रिकेटच्या नियमानुसार बदल झाला. 2015 मध्ये हाफ ट्रॅकरला प्रसिद्धी दिली आणि 1700 पाऊस नक्कीच ज्या पद्धतीने 90 मध्ये पहिल्या क्रिकेटची सुरुवात पाहायला मिळाली. 14 मध्ये 27 बनवायचा फ्रीडचा बॉल. इथे परफेक्ट मात्र एस्टा कव्हरला खेळलाय बॉल. बॉल इथे हवेमध्ये आहे. फ्रीडचा बॉल असताना सिंगल धाव येते. सेल खूप चांगल्यापैकी पाहू शका. कॅरी करण्याचा प्रयत्न होता एस्टा कव्हर मध्ये. एक धावसंख्या इथे मात्र वाढती. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल आपण पाहतो नक्कीच धावसंख्येची 17 या धावसंख्येवरती आहे. बॉलिंग मार्क वरती असताना अजून 13 बॉल विचार करता बनवायच्या 26 जमा बनतील नक्कीच. कारण आतापर्यंत चांगलं डिफेंड केलाय. यावेळी उडवलंय बॉलला. वाईट स्क्वेअर लेग मध्ये बॉल. बॉल सरळ निघून झाला. प्रतीक्षा पिकअप न ब्लास्ट ऑफ द सुपर टायमिंग. आज गुड पार्ट आहे प्रतीक. षटकार 6 धावा. बनवायच्या होत्या. याच फील्ड मध्ये 16 धावा आल्या. तर 12 मध्ये बनवायच्या 20. समीकरण बदललं. मॅच बदलली. 6 बॉल अँड 10 रन इन द मॅच. तुम्हाला फक्त 6 मध्ये 10 बनवायच्यात. इथे बनतील की काय पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय. विश्वगड अगेन्स्ट नक्कीच छत्रपती स्पोर्ट्स पिलंजे.
बॉलिंग मार्क वरती आहे. तिसरं स्पीड करत हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. 12 बॉल 20 समीची गरज विजयाकरता. प्रत्येकच्या 2 मोठ्या स्ट्रोकनं मॅचचं चित्र बदललं गेलं. पुढे म्हणतो ना सेकंद नाही, डोळ्यामध्ये विश्वास नाही, त्या पद्धतीने रंग बदलणारी जात म्हणजे क्रिकेट आहे. पल में राजा तो पल में भिकारी. क्रिकेट तेरा तो मेरा परसों किसी और का. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस असतो आणि क्रिकेटमध्ये सातत्याने घडत 3.5 अक्षरांचं फाट प्रेम क्रिकेट आहे. वाईट बॉल तोच की इथे मात्र एकने पुढे सरकते जाऊन पोहोचते. ते फलकावधी पाहू शकाल 24 या संख्येवरती. तर 12 मध्ये बनवायच्यात 19. परफेक्ट मिडलला इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय. आता फेस सुंदर होता. अट्रॅक्शन खूप पाहू शकतो. तिथे मध्ये गोलंदाजी मार्क वरती असताना स्पीड क्रमांक 3 आपण पाहतोय आणि तिसऱ्या स्पीड मध्ये आतापर्यंत धावसंख्या टोटल 25 वरती आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून स्पर्धा पाहू शकाल. एक चांगलं कॅपेबिलिटी क्लिअरिटी, एक चांगला आवाज, दोन्ही आपण पंच ऑफिशियल यात पाहू शकतो. 3 दिवसामध्ये काम करण्याकरता पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून बाला बाणे श्याम कराले, त्यासोबत आमचे स्कोरर सकाळपासून जॉईंट आहेत. कुणालजी खराब त्यांचा देखील मनापासून आभार मानेन. यावेळी परफेक्ट बॉल, लाईन चांगली होती. परफेक्ट याकर बॉल वरती सर आपला अस्त्र वापरला गेलाय. आता नाही सध्या गुड डिसिजन. थोडं म्हणतो ना की थोडंसं शफल होण्याआधी मिडल मधनं लेग स्टंपला देखील ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने डिसिजन द्यायचं थोडंसं प्रेशर असतं पंचांवरती. मग आमचे पंच ॲटिट्यूड खूप चांगलं डिसिजनच्या दिवसामध्ये मी पाहिलंय. कारण एक सप्रतिम अनुभव ज्यांच्याकडे आहे असे मध्ये प्रतिसंपन्न दोन्ही पंच पाहतोय. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. एक बॉल घेऊन लॉकरचा बॉल अक्षरशः मध्ये इथेच त्याच अस्त्राचा वापर करावा लागेल. कारण या मॅचला जर डिफेंड करायचं आहे तर तुम्हाला इथे डॉट आणि विकेट्स करता जावं लागेल. कारण ऑलमोस्ट यामध्ये प्रतीक सर इन झाला, त्याचं फिनिशिंग त्याच्याकडे फिनिश म्हणून देखील पाहिलं जाईल. असं की इथे मात्र एकने पुढे सरकते जाऊन पोहोचेल ती 27 या संख्येवरती. त्यानंतर डीजे ऑपरेटर डीजे प्रवीण यांचं देखील मनापासून आभार. पाहू शकतो इथे मात्र परफेक्ट फ्लॉट अँड डिलिव्हरी. लो फोटोज बॉल होता मात्र व्हाईट बॉल. स्कोर कार्ड इथे कमी आहे आणि ते आतापर्यंत इस्ता धावा आहे तिथे दिल्या जातात. कारण प्रेशर समोर उभा आहे. कारण एक विध्वंसक विनाशक हार्ड बॅटर आहे. प्रत्येक मात्र सायकल एन मध्ये पाहतात. 9 मध्ये बनवायच्यात 15. 28 धावसंख्येवरती पाहू शकाल. प्रत्येक आतापर्यंत 7 बॉल 14 खेळतोय. विपुल आतापर्यंत 5 बॉल 4 धाव्यांवरती खेळतोय. 2 मोठे स्ट्रोक मध्ये प्रत्येकच्या बॅट मध्ये इथे मात्र परफेक्ट स्टँड ऑन डिलिव्हर. लाजवाब, काबिले तारीफ. ब्रॅड ऑफ फिलनचे बॉल फेकून दिलं गेलंय. षटकार 6 धावा. भारत देशामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपली मराठी भूमी, मराठी कर्तृत्वाची मात्र खऱ्या अर्थात जबाबदारी करणारी माती खूप निगडीत होतो आपण मित्रांनो सर्वांशी. आणि आज मात्र म्हणतो की खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट घ्या याचं उत्तर दिले पुरुषाच्या मैदानाच्या आपली गवाडकरांना. ही स्पर्धा आपण पाहतोय 2026 मध्ये. इथे सरळ पाहू शकाल क्लीन एलबीडब्ल्यूचा शिकार होत असताना बिग विकेट इज गॉन. प्रतीकला परतावा लागेल. वैयक्तिक मात्र प्रतीकच्या बॅटमध्ये आतापर्यंत 20 धावा आल्या होत्या. त्याला मध्ये इथे सरळ एलबीच्या स्वरूपाने विकेट परफेक्ट मिडल लावून खेळायचा प्रयत्न होता. राईट ऑन द टार्गेट ने गेला होता. गोलंदाजी मार्क वरती सर गोलंदाज भावेश and big wicket is gone. Mr. Bhavesh is good bowling, it's good cricket, it's possible. Ka baut is Mr. Vicky. कृष्णावट इनाथ स्मृती चषक 2026चा 16. इथे फ्लॅट बॉल पाहू शकाल. मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळताना इट्स गुड टू पाहू शकाल. व्हाईट बॉल. स्कोर कार्ड इथे मात्र एक सिंगल नाही, ते खऱ्या अर्थानं एक एक धावेणं महत्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हणतो ना क्रिकेटची लाईफ लाईनच तुमच्याकरता सिंगल डबल आहे. तर आपण पाहतोय
एक मिनिट मॅच थांबवायची आहे, कारण या स्पर्धेची आन बान शान, या स्पर्धेची सर्वात मोठं खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची जबाबदारी आणि कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये कवाड गावाकडनं ज्याने महाराष्ट्रामध्ये बोलबाला राहिला, एक समाजसेवक नाही, एक युवा डासिंग डायना बस्ताडी आणि सन्माननीय आदरणीय निलेश दादा गुरव या ठिकाणी यांचं आगमन झालंय. कारण या स्पर्धेची आन बान शान आणि कवाडगावचं व्यक्तिमत्व नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आपण पाहतो अध्यक्ष भिवंडी ग्राम उत्तर मंडल निलेश दादा गुरव यांचं मात्र या इव्हिनिंग मध्ये वेलकम वेलकम वेलकम. निलेश दादा गुरव समाजसेवक नाही, कर्तृत्वाची खऱ्या अर्थानं झोक. नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये आमची भेट झाली होती, ते नक्की पाहू शकाल की वेळात वेळ नसताना निलेश दादा गुरव या ठिकाणी उपस्थित झालेत. गेल्याच रविवारी उपसरपंच अखिल ट्रॉफी मध्ये आमची भेट झाली होती आणि खऱ्या अर्थात कर्तृत्व नाही, ही जबाबदारी नाही, कारण निस्वार्थीपणा प्रत्येकाच्या रक्तामध्ये नसतो, तो करावा लागतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाकडनं जेव्हा मला प्राधान्य दिलं ना, त्या माझ्या गावाला मी महत्व देणारं व्यक्तिमत्व आहे. सर्वांनी आदरणीय भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष पाहू शकता की ग्रामीण उत्तर मंडळ निलेश दादा गुरु या ठिकाणी आगमन झालंय. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या स्पर्धेची आन बान शान. वेलकम वेलकम वेलकम. निलेश दादा गुरु या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. सावत माझ्या ठिकाणी असं म्हणतात ना, आपके आने से आहे बहार, आपके जाने से जाए बहार. वेळ नव्हता मात्र वेळ दिला गेला. खऱ्या अर्थानं ज्याच्या पाठणीमध्ये हात ठेवलाय आणि खऱ्या अर्थानं कुणाल लसणे याच्या एक शब्दा कधी दादांनी मात्र उद्या दूरचा प्रवास देखील असेल मात्र वेळ नव्हता देखील मात्र वेळ दिलाय. यालाच म्हणतात माणूस. माणूस कर्तृत्वाने मोठा असावा, माणूस पैशाने मोठा नसावा, माणूस समाजसेवक असावा आणि निलेश दादा गुरु साहेबासारखा असावा. या व्यक्तिमत्वाला मनापासून आणि खऱ्या अर्थानं सातत्याने नेहमीच आमची भेट होत असते. नुकताच मात्र मोठी स्पर्धा कंप्लीट केली आणि या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय आणि या गावची आन बान शान देखील आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं स्थान आहे, कारण कर्तृत्वाने दादाने खूप मोठी जगामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. आणि जिथे जिथे जाल ना तर एकच गाजा वाजा आणि खऱ्या नंतर निलेश गुरु दादा हेच मात्र वाक्य सर्वांच्या मुखामध्ये येत असते. या ठिकाणी जाऊयात मागच्या ठिकाणी आतापर्यंत स्पेल क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट झाले. धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात ते फलकावरती 37 आता विजयाकरता बनवायच्या 6 मध्ये 6 1 बॉल 1 रन असं इम्पॉर्टंट क्रिकेट. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि स्पर्धेकरता खूप साऱ्या लाईक्स आल्यात आणि आमच्याकरता मात्र स्पर्धेकरता लाईक झाल्यात. नक्की जाऊन पाहू शकाल. पालघरकडनं लाईक्स आहेत, धुवतारा टिवरी कडनं पाहू शकाल. नक्की प्रताप याच्याकडे लाईक्स आल्यात. धन्यवाद प्रताप आपलं देखील. त्यानंतर योगेश पाटील अकलोली योगी यांच्याकडे देखील शुभेच्छा आहेत. आपण जाऊयात त्यानंतर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या लाईक्स आहेत, कारण एक चांगलं क्लिअरिटी चांगला आवाज आपण पाहतोय. 6 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. विश्वगड फिल्डिंग करते, बॅटिंग करते छत्रपती स्पोर्ट्स पिलंज आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज तुषार. बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एन वरती पाहतोय बॅटर विपुल आपण पाहतोय. विकी मात्र नॉन स्ट्रायकर एन वरती आहे. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. रन चेसिंग कंपल्सरी आहे. पहिला बॉल इथे स्लाइस केला हलक्या हातानं, सॉफ्ट हँडचा वापर. बॉल निघून चाललाय सर पाहू शकाल मिड ऑफ बॉडीकडे. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि सुपर आणि बिग विंडो विकेट वर बॅकअप पर्यंत 3 धावा तिथे मात्र धावून कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धाब्याच्याच मदतीने धावसंख्या टोटल मध्ये जाऊन पोहोचते. ती 40 रन ऑन कार्ड. टीम मध्ये छत्रपती स्पोर्ट्स पिलंज आहे. तर 5 मध्ये बनवायच्या 3 धाबा. 5 बॉल 3 रन्स इन द मॅच. गोलंदाजी मार्क वरती असताना 5 बॉल 3. नेक्स्ट बॉल अगेन तयार. शॉट ऑफ बॉल होता इथे मात्र बॅक साइड इनसाइड कव्हरचा फटका इथे बसला गेलाय आणि सरला मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट मध्ये या ठिकाणी मध्ये कॅरी केलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आली आहे. मॅच मध्ये कहाणी बदलली गेली आहे, कारण आता प्रत्येक रीतीने महत्वाची असेल. आता 4 मध्ये बनवायच्या 3 धावा. स्पीडअप करा थोडस, वेळ नाही आपल्याकडे. 4:45 वाजतात घड्याळामध्ये. चला स्पीडअप करा.
तर नक्कीच आपण पाहू शकेल की आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच 3 बॉलमध्ये 3 धावा देखील झाल्या नव्हत्या. हे क्रिकेट आपण पाहतोय 4 बॉलमध्ये आता 3 बनवायच्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एन वरती आलाय विशाल. वि म्हणजे विजय, श म्हणजे सर्वस्व आणि ल म्हणजे लक्ष. विशाल चांगला स्ट्रोक आहे. पकपट बॅकवर्ड पंच केलाय. डिस्टर मधनं इंटू द गॅप इज क्लिअर. सौकारीचं हेअर 4 धावा विजयाचा स्ट्रोक आलाय आणि छत्री स्पोर्ट्स विलन्स या मॅच मध्ये जिंकली आहे. थोडंसं बॅटला खेळलं पाहायला मिळेल. टीम मात्र विश्वगड या स्पर्धेवर फेकली गेली आहे. आपण